नमस्कार, मी गिरीश निकम. बातमीचा 7/12 या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांनी एक सूचक विधान केलेलं आहे की सिंचन घोटाळ्याच्या आरोपाच्या वेळी मी राजीनामा दिला होता, ज्याचा त्याचा निर्णय असतो, असं सूचक विधान अजित पवारांनी केलेलं आहे. तर अजित पवार मुंडें आडून सेफ गेम खेळत असल्याचा टोला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. एखाद्या पत्रकावर काही आरोप झाला तर तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना. तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला. जो तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं. राजीनामा सिंचनचे आरोप झाल्यानंतर दिला होता. धनंजयने आरोप द्यायचा की नाही, राजीनामा द्यायचा की नाही, हे धनंजयने त्याचं ठरवावं असं दादांचं म्हणणं आणि अचानक हात वर करणं याचा स्पष्ट अर्थ आहे की अजितदादांची सुद्धा इच्छा आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. मात्र तो राजीनामा देत असताना त्याचं पाप किंवा त्याचं बिल आपल्या नावावर फाडलं जाऊ नये याच्यासाठी दादा एक अत्यंत सेफ झोनमधला उत्तम गेम खेळत आहेत. अजित पवारांच्या सूचक वक्तव्यानंतर आता धस मुंडे भेटीची इनसाइड स्टोरी आपण पाहूया. धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धसांनीच मुंडेंची भेट घेतली आणि राज्यातलं राजकारण तापलं. मात्र यामागची इनसाइड स्टोरी सामच्या हाती लागली. मंत्री पंकजा मुंडेंना नियंत्रणात ठेवण्यासाठीच भाजपकडून धनंजय मुंडेंचा बचाव केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बीडवरून धनंजय मुंडेंचा पत्ता साफ झाला तर पंकजा मुंडेंचा रस्ता मोकळा होऊ शकतो आणि त्यामुळेच धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वानं वेगळे पत्ते फेकल्याची चर्चा सुरू आहे. मग आपण इनसाइड स्टोरी पाहूया, मुद्दे पाहूया. मुळात मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाच्या यादीत धनंजय मुंडे यांना स्थान नव्हतं. तर यादीत छगन भुजबळ यांचं नाव होतं. मात्र अचानक भाजप आणि अजित पवारांच्या गटात घडामोडी घडल्या. भाजपच्या बड्या नेत्यानं अजित पवारांना फोन करून मुंडेंची मंत्रिमंडळात वर्णी लावली आणि त्यानंतर भुजबळ यांचा पत्ता कापला गेला. दुसरीकडे धस मुंडे भेटीचं मुख्यमंत्र्यांनी देखील समर्थन केलेलं आहे. धनंजय मुंडे यांची भेट घेतली असली तरी सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे हा हेतू घेऊनच धस काम करतायत असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर त्या भेटीबाबत दोघांनाच माहिती आहे त्यांनी काय केलं असं विधान अजित पवारांनी केलंय. धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत. एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटला तर त्यांनी कुठलाही फरक पडत नाही. शेवटी सुरेश धसांनी देखील हे सांगितलेलं आहे की भेट घेतली तरी हेतू एकच आहे की कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हा हेतू घेऊन ते काम करतायत. आता काही लोकांना ते पुढाकार का घेत आहेत यामुळे पोटात दुखतंय, त्यामुळे ते टीका करतात. या संदर्भामध्ये आम्ही पण बातम्या ऐकतो. आता त्या दोघांनाच माहिती काय त्यांनी काय केलं आणि काय नाही. मला तर त्याच्याबद्दलची काहीच माहिती नाही, कारण भेटल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी बातमी आली, बरोबर ना. त्याच्यावर त्या दोघांना त्याच्याबद्दल विचारलं तर ते जास्त संयुक्तिक करतात. आणि आता धनंजय देशमुखांच्या आरोपांकडे वळूया. कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करून फासावर लटकवा अशी मागणी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी केलेली आहे. संतोष देशमुखांचे मारेकरी फासावर लटकतील तेव्हाच आमचं समाधान होईल असं देखील धनंजय देशमुखांनी म्हटलंय. मस्साजोगचे ग्रामस्थ देखील आता उद्या महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याला लवकरात लवकर अटक करा. बाहेर मोकाट जिथं आहे तिथून त्याच्या मुसक्या आवळा. त्याला इथं न्यायालयात सादर करा, पोलीस स्टेशनमध्ये आणा आणि पुढील कारवाई करून त्याला लवकरात लवकर फाशी द्या अशी आमची मागणी आहे. आणि उद्या प्रामुख्यानं गावकऱ्यांची एक मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये ज्या काही अडचणी आहेत, जे काही उणिवा आहेत यावर सविस्तर चर्चा होईल आणि त्या मागण्या आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या पुढे मांडू. दरम्यान आरोपी कृष्णा आंधळे विरोधात आता कारवाईचा फास आवळलाय. बीड कोर्टानं आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेत.
कृष्णाच्या नावावर 5 वाहनं आहेत. धारूर केजमध्ये बँक खाती आहेत. संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या झाली आणि तेव्हापासून आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. त्याला पकडण्यात CIDला अपयश आलंय. पुढच्या बातमी आता राऊतांनी भाजपला लगावलेल्या टोल्याची. अमित शहा सुद्धा मातोश्रीवर ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करतील हा सर्वात मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय. 2 तास फक्त ईडी आमच्या हातात द्या, अमित शहा देखील मातोश्रीवर येऊन प्रवेश करतील असा टोला लगावलाय. तर बावनकुळेंपासून सर्वच जण तुम्हाला कलानगरच्या दारात दिसतील असा हल्लाबोल संजय राऊतांनी भाजपवर केलाय. कसलं ऑपरेशन टायगर? आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन हो. उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं अख्खं दुकान खाली होईल, रिकामं होईल. मी मागे म्हणालो 1-2 तास आमच्या हातामध्ये ईडी आणि CBI द्या, अमित शहा सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करते. 2 तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शहा मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत. हे आम्हाला काय तुम्ही सांगता हो? महाराष्ट्रामध्ये द्या ना, बावनकुळ्यांपासून सगळे तुम्हाला दिसतील कलानगरच्या दारामध्ये. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतलेली. जुन्नर बाजार समितीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र या भेटीची जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे. कारण बीड सरपंच हत्या प्रकरणात संदीप क्षीरसागर यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान पाणी प्रश्नावर भेट घेतल्याचं क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे क्षीरसागर हे कामानिमित्त भेटले अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. बीड नगरपालिकेची लोकसंख्या आहे 3 लाख. मुबलक पाणी असून सुद्धा योजना सुद्धा तयार आहे, तरी सुद्धा 20 दिवसाला, जिल्ह्याचं ठिकाण असून सुद्धा 20 दिवसाला पाणी येते. मागच्या वेळेस मुंबईला जेव्हा बैठक झाली होती तेव्हा दादांनी त्यावेळेस त्या विभागाच्या MD साहेबांना तिथं बोलले होते. मागं पुढं होत होतं म्हणून मी त्यांचं लोकेशन घेतो. तुम्हाला हेही सांगितलं की अतुल बेनकी माझे मित्र आहेत, त्यांना फोन केला. ते म्हणले आमच्या इकडे कार्यक्रम आहे कोर्टचा आणि मार्केट कमिटीमध्ये ते येणार, तिथं भेट होईल म्हणून इथे आलो होतो. राज्याचे पदाधिकारी झाले म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, हे राज्याचे होते. एकनाथराव शिंदे असतील, मी असेल आणि राज्याचे उपमुख्यमंत्री होते. मी बीडचा पालकमंत्री आहे आणि पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. तर जेव्हा बीडचा पालकमंत्री या नात्याने त्यांच्या शहरामध्ये आज 21 दिवसांनी पाणी पुरवठा आहे आणि एका जिल्ह्याच्या ठिकाणी शहरामध्ये 21 दिवसांनी पाणी पुरवठा होतो ते काही योग्य नाही म्हणून ते तक्रार करत होते की बाबा ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढा. त्याकरता ते भेटायला आले होते, ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. लाडक्या बहिणींसाठी आता मोठी बातमी आहे. कारण आता लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात देण्यात येणार आहे. मात्र बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास लाभ काही मिळणार नाही. ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्या लाभार्थींना आता या योजनेतून वगळलं जाणार आहे. तसंच लाडक्या बहिणींचं इन्कम टॅक्स रेकॉर्ड देखील आता तपासलं जाणार आहे. लाडक्या बहिणींना जूनमध्ये EKYC करावं लागणार आहे. या योजनेत काही सुधारणा करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे, त्याची माहिती सूत्रांनी दिली. इलेक्शनच्या आधी अनेक वेळा ह्या योजना अतिशय उत्तम आहे आणि आमचं सरकार आलं असतं तर आम्ही 3,000 रुपये देणार होतो आणि यातली एकही महिला आम्ही कमी केली नसती. कारण आम्ही खूप विचार करून फायनान्शियल प्लॅनिंग करूनच आम्ही तो निर्णय कसा घ्यायचा आणि त्याची कशी अंमलबजावणी करायची हे आम्ही आधीच ठरवलं होतं. त्याच्यामुळे हे म्हणजे काय पद्धतीने खरं तर हे दुर्दैव आहे की बहिणींना ज्या पद्धतीने आधी एक शब्द दिला आणि नंतर तो फिरवला आहे, आता हे खूप दुर्दैवी आहे. पुढची बातमी आता GBS बाबत आहे. चिकन खाल्ल्यामुळे GBSचा धोका वाढतो अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल दिली. खडकवासल्याजवळील 13 पैकी 11 पोल्ट्री फार्म परिसरातून कोंबड्यांच्या विष्ठेचे नमुने घेण्यात आले होते आणि या नमुन्यांमधून ही बाब समोर आली. कमी शिजवलेल्या मांसामधून GBSचा धोका अधिक असल्याचं देखील अजित पवारांनी म्हटलंय. आपल्या इथं खडकवासल्याच्या भागामध्ये जे काही मधल्या काळामध्ये आजार उद्भवला त्यामध्ये आपल्याला वाटलं पाण्यामुळे अमुक आहे तमुक आहे, परंतु तिथं खडकवासल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळं ते झालं. त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे. मी आता राजेंद्र भोसलेंना पण सांगणार आहे त्याची प्रेस नोट काढा. त्यामध्ये म्हणजे तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही. फक्त
घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे. डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्चं ते राहता कामा नये. कच्चं राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात. दरम्यान जीबी सिंड्रोममुळे आणखीन एक बळी गेलेला आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएचच्या दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झालाय. त्यामुळे कोल्हापूरमध्ये आता खळबळ उडालेली आहे. रेंदाळ ढोणेवाडीचा वृद्धाचा जीबीएसमुळे मृत्यू झालाय. तर याआधी एका 60 वर्षाच्या महिलेचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयात जीबीएचच्या 5 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 1 जण व्हेंटिलेटरवर आहे. पुढची बातमी आता मुंबईतून. मराठी माणसावर गुजराती मॅनेजरची मुजुरी समोर आलेली आहे. मराठी माणसावर हिंदीत बोलण्याची जबरदस्ती हा मॅनेजर करत होता. रुपण शोरूमच्या गुजराती मॅनेजरचा मराठी द्वेष समोर आलेला आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या मॅनेजरला या सगळ्या प्रकाराचा जाब विचारला. सर मैंने आपको बोला मराठी आएगा मैं बोलूंगा. ये ना बोललास तू. आणि तुझ्या पाठी जो उभा होता ना तो मॅरेथॉनला कुठे धावत होता, कुठे खारघरला, तो मला हसतोय माझ्याकडे बघून. का तुमच्यासाठी मी गुजराती शिकू का? या रूपमचे जे मॅनेजर आहेत त्यांनी यांना सांगितलं की मराठीत नाही बोलायचं, गुजरातीत किंवा हिंदीमध्ये बोलायचं. आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे त्यांना जाब विचारण्यात आला आणि त्यांनी त्यांची माफी मागितली आहे. माफी हात जोडून माफी माग. मुंबईनंतर पुढची बातमी आता नागपूरमधून. सगळ्यांसाठीची बातमी महत्त्वाची आहे, कारण तुम्ही वापरत असलेलं ब्रँडेड तेल डुप्लिकेट तर नाही ना. तुम्ही पुन्हा एकदा नीट खात्री करून घ्या, कारण लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नागपूरमधल्या एका टोळीचा गोरखधंदा उघड झालाय. ही टोळी बाजारातून खुलं खाद्यतेल खरेदी करायची, त्याला नामवंत कंपनीचं लेबल लावून या तेलाची बाजारात विक्री केली जायची. हुडकेश्वर पोलिसांनी समता कॉलनीत सुरू असलेला हा सगळा गोरखधंदा समोर आणलेला आहे. या छापेमारीत तेलाच्या 98 डब्यांसह 8,56,000चा मुद्देमाल जप्त केलाय. डब्यावर लावण्यात आलेलं स्टिकर आणि डबे बनावट असल्याचं समोर आलं. याशिवाय त्यातलं तेल देखील फिल्टर नसल्याचं समोर आलं. राज्यातल्या बातम्या पाहिल्यानंतर आता पुढची बातमी आहे नवी दिल्लीतून. धक्कादायक बातमी आहे, कारण रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झालेला आहे. अनेक जण जखमी झालेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. प्रयागराज कुंभमेळ्याला जाणारी एक ट्रेन नवी दिल्लीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 13वर येत होती आणि ती ट्रेन पकडण्यासाठी काल स्टेशनवर प्रमाणाबाहेर गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरीची घटना घडली. गुदमरल्यासारखं होऊन अनेक प्रवासी बेशुद्ध पडले. त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पायऱ्यांवर बूट, चप्पल आणि कपडे विखुरलेले स्पष्ट दिसत होते. मृतांमध्ये 9 महिला, 4 मुलं आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. दिल्लीतल्या दुर्घटनेनंतर आता राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया सुपरफास्ट 20 मधून. सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना भेटल्याचं समोर आल्यानं मोठा वादळ निर्माण झालं. त्यावर आता मनोज जरांगे यांनी धस यांच्यावर टीका केली. मराठ्यांची फसवणूक करून आणि गोड बोलून तुम्हीच मराठ्यांचं मुंडकं उडवलंय असा आरोप जरांगेंनी केला. बीड सरपंच हत्या प्रकरणी मस्साजोग ग्रामस्थांनी 17 तारखेला एक बैठक बोलावली आहे. आरोपी कृष्णा आंधळची संपत्ती जप्त करणं प्रक्रियेचा भाग आहे. त्याला तत्काळ अटक करा आणि फाशी द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली. परळीतील बापू आंधळे हत्या प्रकरणातील फरार आरोपी बबन गित्तेची संपत्ती जप्त करण्यासाठी पोलिसांनी आता हालचाली सुरू केल्यात. सरपंच बापू आंधळे यांचा 29 जून 2024 रोजी हत्या झाली होती. बबन गित्तेच्या संपत्तीची माहिती पोलिसांनी गोळा केलेली आहे. ही संपत्ती जप्त करण्यासाठी पोलिसांनी कोर्टामध्ये एक अर्ज देखील दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भास्कर जाधव यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या वक्तव्याचा कसा चुकीचा अर्थ लावला गेला हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. तसेच कारकिर्दीमधला आपल्या उत्तरार्धाला लागलेली ही एक कार्यकर्ता आहे. अडचणीच्या काळात आपल्या हातून काहीतरी चांगलं घडावं यासाठी आपली तळमळ असल्याचं देखील जाधव म्हणाले. ठाकरे सेनेच्या राजापूरच्या बैठकीवरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निशाणा साधलाय. एखाद्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले तर डॅमेज कंट्रोल करावंच लागतं. मात्र आजच्या डॅमेज कंट्रोलच्या मीटिंगमुळे नाविन्यपूर्ण काही घडणार नाही असा टोला सामंत यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी आणि इतर नेते सोडून का चालले त्याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी करावं असं आवाहन भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी केलं.
आदित्य ठाकरेंचे विश्वासू शिंदे सेनेत प्रवेश करण्याची शक्यता. युवासेनेचे माजी कार्यकारी सदस्य रुपेश कदम शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गोरेगाव येथे कार्यक्रमादरम्यान ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती दिलेली आहे. नव्या कार्यकारिणीत कदम यांना डावलण्यात आल्यानं त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीकडून योग्य त्या जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली. लोकसभा आणि विधानसभेला जागा मिळाल्या नाहीत पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा मिळतील असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. पुण्यातील न्यायालयाच्या इमारतीच्या कामावरून अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सुनावलंय. जुन्नर न्यायालयाच्या उद्घाटनाच्या वेळी त्यांनी इमारतीची पाहणी केली. त्यावेळी खिळे आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला जाब विचारला. विधानसभेला सगळे विरोधात असताना देखील भाजपची ताकद दाखवून दिली असं म्हणत बदलापूरमध्ये भाजप एक हाती सत्ता जिंकेल असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला. त्यामुळे बदलापूरमधील सत्ता संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. नो इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपराध प्रकरणी आणखीन एकाला अटक झालेली आहे. 70 कोटी रुपये बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन याच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आलेली आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं धर्मेश पौन याला अटक केली. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करण्याच्या नावाखाली कोट्यवधींच्या रोकडवर डल्ला मारल्याचा आरोप आहे. मुंबई गोवा प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे. कारण मुंबईवरून गोव्याला जाण्यासाठी किमान 10 ते 12 तासांचा कालावधी लागतो. पण आता कोकण एक्सप्रेस वे पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास फक्त 6 तासात पूर्ण होणार आहे. तर या एक्सप्रेस वेचं काम 95% पूर्ण झालं. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोनं 86,300 तर चांदी 97,300 रुपयांवर जाऊन पोहोचले. मागील 2 दिवसात सोन्याच्या दरात वाढ झालेली आहे. सोन्याचा भाव आज 1100 रुपयांनी कमी झाला. सिंधुदुर्गाच्या अलायन्स एअरची चिपी मुंबई विमानसेवा 3 महिन्यांपासून बंद आहे. त्यापाठोपाठ फ्लाय 91 या विमान कंपनीच्या देखील हैदराबाद आणि बंगळुरू ही सेवा बंद आहे. त्यामुळे विमानतळ कायमस्वरूपी बंद पडण्याची भीती व्यक्त होते. धुळे शहरामध्ये जीबीएचचा रुग्ण आढळून आला आहे. पहिला रुग्ण आढळून आल्यानं आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दरम्यान या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. जळगावमध्ये राजमल्ल किचन ज्वेलरची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली. त्यामुळे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना मोठा धक्का आहे. नाशिक आणि जळगावातील मालमत्ता जप्त झालेली आहे. बँकेची फसवणूक केल्याच्या गुन्ह्याअंतर्गत 2 दिवसांपूर्वी ही कारवाई झाली. मुंबईमध्ये व्यवसाय करण्याच्या वारातून परप्रांतीयानं मराठी तरुणावर हल्ला केला. रक्तबंबाळ होईपर्यंत त्याला मारहाण केली. त्यामध्ये तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. बीकेसी पोलीस ठाण्यात आमची तक्रार घेतली नाही असा आरोप या पीडित तरुणानं केला. नाशिक महापालिकेचे 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक सादर झालं. 3053 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समितीला सादर केलं. मालमत्ता कर 2% वाढ सुचवलेली आहे. 2018 नंतर प्रथमच मालमत्ता करात वाढ सुचवण्यात आली. नागपूरच्या डोरली गावाजवळ एका स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटाच्या वेळी काही कामगार हे कंपनीत होते तर काही जण बाहेर काम करत होते. स्फोटात दोघांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. पुण्यातील खेड तालुक्यातील आसखेड येथे प्लायवूड गोदामाला आग लागली. डोंगराला लागलेल्या वणव्याची आग थेट गोदामाला त्याची झळ बसली आणि आगीत प्लायवूडचं गोदाम जळून खाक झालेलं आहे. आग लागल्यानंतर परिसरात आगीसह धुराची लोट दिसत होती. पिंपरीमध्ये निगडी पोलिसांनी जामिनावर सुटलेल्या माजोर्डे आरोपीला आणि त्याच्या गावगुंड मित्रांना पोलिसी खाक्या दाखवलाय. श्याम यत्न नातळकर या आरोपीचं स्वागत केलं म्हणून त्याचा आणि त्याच्या मित्रांचा माफीनाम्याचा व्हिडिओ काढला पोलिसांनी आणि तो व्हायरल केला आहे. नाशिकमध्ये एका तरुणाला वाढदिवसाच्या दिवशी चॉपरनं केक कापणं महागात पडलंय. पोलिसांनी चॉपरनं केक कापणाऱ्याचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून चॉपरही जप्त केलंय.
अहिल्यानगर पुणे महामार्गाच्या 4 गावाजवळ डिझेल टँकर उलटलाय. या गावाजवळील धोकादायक वळणाचा अंदाज न आल्यानं चालकाचं टँकरवरील नियंत्रण सुटलं आणि ही दुर्घटना घडली. त्यामुळे डिझेलनं भरलेला टँकर उलटला. मात्र टँकर उलटल्यानंतर नागरिकांनी डिझेल घेण्यासाठी गर्दी केली होती. दुचाकीस्वाराला वाचवताना स्कॉर्पिओ गाडी थेट रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना शिर्डीच्या राहता तालुक्यातील नांदूर शिवारात घडली. या दुर्घटनेमध्ये स्कॉर्पिओतील 5 जण जखमी झालेत. दोघांची प्रकृती गंभीर आहे.